भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा संसदेत जात विचारून अपमान केला असून त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनं निषेध केलाय। सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन छेडण्यात आले। अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि भाजप विरोधी घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारणारा भारतीय जनता पक्ष हा मनुवादी असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करते, हे या देशाचे दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे। याबाबतचे निवेदनही काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। राहुल गांधी यांना जात विचारून राहुल गांधींचाच नाही तर प्रत्येक भारतीयाचा, संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा अपमान अनुराग ठाकूरने केलेला आहे। आणि यातली गंभीर बाब अशी आहे की अनुराग ठाकूरच्या या वक्तव्याला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन करावं, एवढं याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं नाही असं आम्हाला वाटतं। आज ही मनोवादी वृत्ती जी आहे ती 21व्या शतकात अजून चालू आहे। सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर महामानव आंबेडकर, पेरियार असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, राजश्री शाहू महाराज असतील, यांना त्रास देणारे जे लोक होते, ज्या मनोवृत्तीचे लोक होते, ते आजसुद्धा या समाजामध्ये आहेत हेच दाखवून अनुराग ठाकूरने संसदेमध्ये दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे सुद्धा याच प्रवृत्तीचे लोक होते। आज 21व्या शतकात सुद्धा ही प्रवृत्ती जिवंत आहे। 75 वर्ष देशाला झाली स्वतंत्र होऊन, संविधानाचा हा देश चालतो, तरी सुद्धा ही मनोवर्ती वृत्ती या देशातून गेलेली नाही। ही मनोवर्ती वृत्ती देशातून गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनुराग ठाकूरनी राहुल गांधींना जात विचारली। आता अनुराग ठाकूरांचं नाव, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव होतं प्रेमकुमार धुमाल आणि यांचं नाव अनुराग ठाकूर। मग यांना कोणी जात विचारली तर आम्ही काँग्रेस पक्षाचे सुसंस्कृत लोक आहोत, आम्ही असे प्रश्न विचारणार नाही। पण अशा पद्धतीचे प्रश्न यांना जर विचारले तर यांना उत्तर देता येतील का, असा प्रश्न आहे। आम्ही काँग्रेसवाले असल्यामुळे अशा प्रकारचा जाती धर्मामध्ये भेद करणारे आम्ही लोक नाही आहोत। संविधानामध्ये आमचं हे आहे, संविधानाला आम्ही मानतो आणि त्या संविधानावर आम्ही चालतो। त्यामुळे हा देश जो आमचा आहे तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेला अरबी समुद्रापासून पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयापर्यंत पसरलेला हा खंडप्राय देश आहे। या देशामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक संस्कृतीचे आणि अनेक भाषा बोलणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम 75 वर्षामध्ये काँग्रेसने केलं आणि ती संस्कृती काँग्रेसला टिकवायची आहे। त्यामुळे अशा जातीपातीच्या राजकारणामध्ये कधी पडत नाही आणि याचा आम्हाला विरोध आहे। आणि अशा गोष्टी जर कोण करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करणार आणि तो सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा